प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची जी वाघनख जी त्यावेळी वापरली गेली ती वाघनख इतके वर्ष आतापर्यंत लंडन येथील म्युझियम मध्ये होती, परंतु आता ती साताऱ्यात दाखल झालेली आहेत आणि साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालय यामध्ये या वाघनख्यांना आता ठेवण्यात आलेला आहे। आता या वाघनख्यांना तिथलं टेम्परेचर मेंटेन करण्यात येईल, एकूणच त्या जागेचा सर्व आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर 19 तारखेला मोठ्या दिमाखदार सोहळ्यानं जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या वाघनख्यांना लोकार्पण करण्यात येईल। साधारण 3 वर्ष ही वाघनखं आपल्या देशात म्हणजे आपल्या भारतात राहणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा ती लंडनला जातील असे सांगण्यात येते। परंतु सध्या ही वाघनखं आता ही सातारा शहरामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आता दाखल झालेली आहेत। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।